कधी विचार केला आहे का की एखादी मुलगी तुमच्याबद्दल विनाकारण विचार करत राहावी? तिच्या आयुष्यात मग कितीही माणसं का असेनात, पण तिच्या मनात कुठेतरी तुमची एक अत्यंत खास आणि अढळ जागा असावी. आज आपण अशा 5 दमदार मार्गांबद्दल बोलणार आहोत जे पूर्णपणे सायकोलॉजीवर आधारित आहेत आणि ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमची एक खोलवर छाप त्या मुलीच्या मनावर पाडू शकता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टॉक टू हर मराठीवर. हा कोणताही सर्वसाधारण व्हिडिओ नाही. इथे आपण फक्त कोणाला तरी इम्प्रेस करण्याच्या गप्पा मारणार नाही आहोत, तर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात स्वतःचे स्थान अशा प्रकारे पक्के करण्याबद्दल बोलणार आहोत की ती तुमच्याबद्दल वारंवार विचार करेल, प्रत्येक परिस्थितीत तुमचीच आठवण काढेल आणि विचार करणे थांबवूच शकणार नाही. हा एक सायकोलॉजिकल गेम आहे जो समजून घेणे आणि योग्य पद्धतीने खेळणे प्रत्येकाच्या वशची गोष्ट नसते. आता जरा स्वतःच्या अनुभवाचा विचार करा. असं कधी झालंय का की तुम्ही एखाद्या मुलीशी बोललात आणि काही दिवसानंतर ती अचानक तुम्हाला इग्नोर करू लागली? किंवा तुम्ही तिच्यासाठी खूप काही केलं पण तिने तुम्हाला कधीच ते महत्त्व दिलं नाही ज्याचं तुम्ही मानकरी होतात? जर तुमच्यासोबत असं काही घडलं असेल तर विश्वास ठेवा की तुम्ही एकटे नाही आहात. पण सर्वात मोठा सवाल हा आहे की नक्की असं का होतं आणि हे चित्र आपण कसं बदलू शकतो? अशी एखादी पद्धत आहे का ज्यामुळे ती मुलगी स्वतःहून तुम्हाला नोटीस करेल, तुमच्याबद्दल विचार करेल आणि तिला तुमची खरी किंमत उमजेल? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे, कारण आज आपण त्या सायकोलॉजिकल ट्रिक्सबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत ज्या कोणत्याही मुलीच्या मनात तुमची प्रतिमा कायमची कोरू शकतात. अशा पद्धती ज्यांचा वापर मोठे मोठे डार्क सायकोलॉजिस्ट्स आणि मास्टर मॅनिप्युलेटर्स अतिशय हुशारीने करतात. जर तुम्ही हा व्हिडिओ कोणताही भाग स्किप न करता शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला त्या गुपित गोष्टी समजतील ज्या 95% लोक कधीच समजू शकत नाहीत. तर मित्रांनो, तयार राहा, कारण आजची ही माहिती तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते. चला तर मग सुरुवात करूया. पहिला मार्ग, माइंड गेम. जर तुम्हाला एखाद्या मुलीच्या डोक्यात सतत राहायचे असेल तर कधीही सरळ आणि सोपा मार्ग निवडू नका. जर तुम्हाला असं वाटत असेल की तिला वारंवार मेसेज करून, तिच्या प्रत्येक पोस्टवर कमेंट करून किंवा तिच्याशी 24 तास बोलून तुम्ही तिच्या मनात बसू शकाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. असं का? कारण मानवी मेंदू त्याच गोष्टींचा जास्त विचार करतो ज्या पूर्णपणे त्याच्या पकडीत नसतात. जरा विचार करा, जेव्हा एखादी व्यक्ती अचानक आपल्यापासून लांब जाते किंवा जिचं वागणं आपल्याला सहज ओळखता येत नाही, तेव्हा आपलं मन वारंवार त्याच व्यक्तीबद्दल विचार करायला भाग पाडतं. सायकोलॉजीमध्ये यालाच झायगार्निक इफेक्ट असं म्हणतात. जेव्हा एखादी गोष्ट अपूर्ण राहते तेव्हा डोकं ती पूर्ण करण्यासाठी बेचैन होतं. म्हणून तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला तिच्या आयुष्यात एक मिस्ट्री फॅक्टर बनायचंय. कधी खूप जास्त अटेन्शन द्या तर कधी पूर्णपणे गायब होऊन जा. तिला हे सतत जाणवून द्या की ती तुम्हाला अजूनही पूर्णपणे समजू शकलेली नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही तिच्याशी बोलाल तेव्हा असं काहीतरी बोला ज्यामुळे ती विचार करायला मजबूर होईल. उदाहरणार्थ, जर तिने तुम्हाला विचारलं की तू आजकाल इतका कमी का दिसतोस किंवा कुठे असतोस, तर याला सरळ उत्तर देऊ नका. याऐवजी अधिक खंबीरपणे असं म्हणा, प्रत्येकाला प्रत्येक वेळी भेटणं गरजेचं नसतं ना. कधीकधी थोडा दुरावाज गोष्टींना अधिक खास आणि मौल्यवान बनवतो. आता विचार करा, ती तुमच्या या वाक्याचा वारंवार विचार करेल की नक्की याला काय म्हणायचंय, आणि बस अशाच प्रकारे तुमची जागा तिच्या मनात तयार होत जाईल. पण प्रश्न हा आहे की फक्त मिस्ट्री बनून राहणं पुरेसं आहे की अजून काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहत राहा, कारण पुढची ट्रिक यापेक्षाही जास्त खतरनाक आहे. दुसरा मार्ग, इमोशनल अँकर. तिच्या भावनांची जोडा, पण नियंत्रण तुमच्या स्वतःच्या हातात ठेवा. जर तुम्हाला खरंच एखाद्या मुलीच्या मनात आपली प्रतिमा कायमची बसवायची असेल तर फक्त तिच्यासमोर हजर राहणं पुरेसं नाही, तुम्हाला तिच्या भावनांशी जोडलं जावं लागेल. पण नेमकी इथेच चूक होते. बहुतेक लोकांना असं वाटतं की मुलीच्या प्रत्येक दुःखामध्ये सामील होऊन, तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या अडचणीत सहानुभूती दाखवून ते तिच्या जवळ जाऊ शकतात. पण वास्तव वेगळं आहे. जर तुम्ही तिच्यासाठी प्रत्येक वेळी सहज उपलब्ध असाल तर तुमची किंमत कमी होईल. तिला तुम्हाला फॉर ग्रांटेड घेण्याची सवय लागेल. मग इमोशनल अँकरिंगची योग्य पद्धत काय? याचा अर्थ असा की मुलीच्या भावनांना अशा पद्धतीने ट्रिगर करणे की जेव्हा कधी ती एखाद्या विशिष्ट भावनेतून जाईल तेव्हा तिला तुमची आठवण येईल. उदाहरणार्थ, जर ती एखाद्या त्रासात असेल आणि तुम्ही तिला फक्त सांत्वन देऊ लागलात तर तुम्ही इतर मुलांसारखेच ठणाल.
पण जर तुम्ही तिला त्या त्रासातून बाहेर पडण्याची ताकद देऊ शकलात तर प्रत्येक वेळी जेव्हा ती स्वतःला खंबीर महसूस करेल तेव्हा तिला तुमचीच आठवण येईल. हे कसं करायचं? जर ती म्हणाली की यार मला खूप टेन्शन येतंय, काय करू कळत नाहीये, तर काही नाही सगळं ठीक होईल असं सामान्य उत्तर देऊ नका. याऐवजी अधिक अधिकारवाणीने म्हणा, तुझं टेन्शन बघून असं वाटतंय की तू खरंच खूप मजबूत आहेस, कारण खऱ्या भावना तिथेच येतात जिथे माणूस आतून स्ट्रॉंग असतो. मी बघतोय की तू यातून स्वतःहून बाहेर पडणार आहेस. आता फरक बघा, तुम्ही तिला तिच्या टेन्शनपासून दूर नेत नाही आहात, तर तिला हे जाणून देताय की ती स्वतः या त्रासापेक्षा मोठी आहे. जेव्हा जेव्हा ती तिच्या समस्यांची लढेल आणि स्वतःला ताकदवान महसूस करेल तेव्हा तिच्या डोक्यात सर्वात पहिलं नाव तुमचं असेल. पण फक्त भावनांची जोडणं पुरेसं आहे का? पुढच्या ट्रिकमध्ये मी असं काही सांगणार आहे जे तुमची प्रतिमा तिच्या मनात कायमस्वरूपी फिक्स करेल. तिसरा मार्ग, मानसिक जाळे. मुलीच्या डोक्यात तुमची जागा पक्की करा. तुम्ही कधी या गोष्टीकडे लक्ष दिलंय का की काही लोक सहज आपल्या मनात घर करतात? कधी कधी आपण इच्छा असूनही कोणाला विसरू शकत नाही. असं का होतं? याचं उत्तर मानसिक जाळे किंवा सायकोलॉजिकल ट्रिगर्समध्ये दडलेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्या मुलीने तुम्हाला विसरू नये तर तुम्हाला तिच्या मेंदूमध्ये एक अनफर्गेटेबल स्पेस तयार करावी लागेल. हे कसं करायचं? जेव्हा जेव्हा तुम्ही तिच्याशी बोलता तेव्हा असे काही अनोखे शब्द, खुणा किंवा सवयी वापरा ज्या फक्त तुमच्याशी जोडलेल्या असतील. याला सायकोलॉजीमध्ये सिग्नेचर इफेक्ट म्हणतात. म्हणजे अशी एखादी गोष्ट जी फक्त तुमचीच आठवण करून देईल. उदाहरण एक, जर बोलताना तुम्ही नेहमी एखादा खास शब्द वापरत असाल, जसं की एक सिक्रेट सांगू का, तर हळूहळू तिचं डोकं हा शब्द तुमच्याशीच जोडेल. त्यानंतर जेव्हा कधी ती कोणाकडूनही सिक्रेट हा शब्द ऐकेल तेव्हा तिला सर्वात आधी तुमची आठवण येईल. उदाहरण 2, जर तुमची हसण्याची एक विशिष्ट पद्धत असेल किंवा तुम्ही एका खास पद्धतीचे विनोद करत असाल तर ती हसण्याच्या प्रत्येक क्षणाला तुमच्याशी जोडू लागेल. उदाहरण 3, जर प्रत्येक भेटीत तुम्ही तिला एखादी छोटी मजेदार सवय लावायला सांगितली, जसं की बघ जेव्हा जेव्हा तुला कोणाचा कंटाळा येईल ना तेव्हा एकदा स्वतःच्या नाकाला स्पर्श करायचा, मग बघ काय मजा येते ते, तर ही गोष्ट तिच्या मनात तुमच्या नावाने कायमची सेट होईल. याचा परिणाम असा होईल की जेव्हा जेव्हा ती तशीच कोणती सिच्युएशन फील करेल तेव्हा तिच्या डोळ्यासमोर सर्वात आधी तुमचा चेहरा येईल. आणि जर एखादी व्यक्ती वारंवार आपल्या मनात येत असेल तर हळूहळू ती आपल्यासाठी खूप खास बनून जाते. पण फक्त मानसिक जाळे बिछावणे पुरेसे आहे का? पुढच्या ट्रिकमध्ये जाणून घेऊया. चौथा मार्ग, रहस्यमयी राहा आणि तिला विचार करायला भाग पाडा. तुम्ही नोटीस केलं असेल की लोक नेहमी त्याच गोष्टींकडे जास्त आकर्षित होतात ज्या त्यांना पूर्णपणे समजत नाहीत. हेच कारण आहे की मिस्ट्री पर्सनॅलिटी म्हणजेच रहस्यमयी व्यक्तिमत्व नेहमी लोकांचं लक्ष वेधून घेतं. जर तुम्हाला वाटतं की मुलीने प्रत्येक वेळी तुमचाच विचार करावा तर स्वतःला पूर्णपणे उघड करण्याची चूक कधीच करू नका. हे कसं साध्य करायचं? थोडं सांगायचं आणि थोडं लपवायचं. जर तुम्ही तुमच्या आयुष्याची पूर्ण कहाणी पहिल्याच दिवशी तिला सांगितली तर तिची तुमच्याबद्दलची उत्सुकता तिथेच संपेल. म्हणून जेव्हा जेव्हा ती तुम्हाला काही विचारेल तेव्हा थोडी माहिती द्या, पण पूर्ण कथा कधीच सांगू नका. तिला असं वाटलं पाहिजे की तुमच्याकडे असं काहीतरी आहे जे तिला हळूहळू जाणून घ्यायचं आहे. उदाहरणार्थ, जर तिने विचारलं की तू इतका कॉन्फिडेंट कसा काय असतोस, तर सरळ उत्तर देण्याऐवजी म्हणा, आयुष्यात एक छोटीशी गोष्ट शिकलो होतो ज्याने माझा पूर्ण विचारच बदलला होता. कधी निवांत वेळ मिळाला ना की सांगेन. याला म्हणतात सस्पेन्स. तसेच थोडं अनप्रेडिक्टेबल बना. जर तुम्ही नेहमी एकाच साच्यात राहून वागलात तर कोणी तुमची आठवण का काढेल? म्हणून कधी कधी तिच्या अपेक्षांपेक्षा वेगळं वागा. जर तुम्ही नेहमी तिच्या मेसेजला लगेच रिप्लाय देत असाल तर कधी कधी थोडा वेळ घ्या. जर तुम्ही नेहमी विनोदी मूडमध्ये असाल तर कधी कधी अतिशय गंभीर विषयावर चर्चा करा. यामुळे तिला असं वाटेल की ती तुम्हाला अजूनही पूर्णपणे ओळखू शकलेली नाहीये आणि इथूनच तिच्या विचारांमध्ये तुमची जागा तयार व्हायला लागेल. प्रत्येक माणसाला सस्पेन्स सोडवायला आवडतं, त्यामुळे नेहमी थोडा सस्पेन्स शिल्लक ठेवा. पाचवा मार्ग, भावनांची गुंतवणूक आणि नियंत्रण. जर तुम्हाला वाटत असेल की ती मुलगी फक्त तुमच्याकडेच आकर्षित व्हावी तर फक्त गप्पा मारणं आणि चांगलं दिसणं पुरेसं नाही. खरा जादुई परिणाम तेव्हा होतो जेव्हा तुम्ही तिच्या भावनांना दिशा देता. तिच्या गोष्टी फक्त ऐकू नका,
तर त्या मनापासून आणि सखोलपणे समजून घ्या. जेव्हा ती काही शेअर करते तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका, आधी ते महसूस करा. जर ती म्हणत असेल की आजचा दिवस खूपच खराब गेला, तर लगेच तोडगा देऊ नका, त्याऐवजी तिच्या भावनांना व्हॅलिडेट करा. उदाहरणार्थ, अरे काळजी नको करू, सगळं ठीक होईल, हे खूप सामान्य उत्तर झालं. त्याऐवजी अधिक गांभीर्याने म्हणा, असं काय झालं, मी समजू शकतो, कधी कधी काही छोटे क्षण आपला पूर्ण दिवस खराब करून टाकतात. यामुळे तिला असं वाटेल की तुम्ही तिच्या भावनांना गांभीर्याने घेत आहात. तसेच तिच्या आयुष्यात इमोशनल हाय आणि लो तयार करा. जर तुम्ही तिला नेहमी फक्त आनंदीच ठेवलं तर काही काळाने ते तिला नॉर्मल वाटू लागेल. पण जर तुम्ही कधी तिची मस्करी केली, तिला थोडं चिडवलं आणि मग पुन्हा तिचं कौतुक केलं, तर ती तुमच्याशी इमोशनली जोडली जाईल. कधी तिची फिरकी घ्या, तिला सांगा की तू इतकं हुशार बनण्याचा प्रयत्न नको करू, मला माहित आहे खरी मास्टरमाइंड कोण आहे ते. आणि मग कधी तिची मनापासून स्तुती करा की तुझा विचार करण्याची पद्धत खरंच इतरांपेक्षा वेगळी आहे, ही गोष्ट मला खूप भावली. जेव्हा एखाद्या मुलीला असं वाटतं की तिच्या भावना तुमच्याकडे सुरक्षित आहेत आणि तुम्ही तिला खऱ्या अर्थाने ओळखता, तेव्हा ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे खेचली जाते. तर मित्रांनो, या होत्या त्या 5 सायकोलॉजिकल ट्रिक्स, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणाच्याही मनात स्वतःची जागा निर्माण करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला यातली कोणती ट्रिक सर्वात जास्त आवडली. धन्यवाद.